श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे. श्री स्वामी समर्थांच्या लीला तर अगाध आहेत. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर चमत्कार हे नक्कीच घडत असतात आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार केलेले आहेत. तसेच त्या ताईंनी भरपूर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. तर त्या ताईंचं नाव हे ताईंनी स्वामी कन्या असं सांगितलेलं आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. वाच तर लई छान अनुभव आला मला. आता तुम्ही आता अनुभव सांगताय का? अनुभव सांगूया की. बरं बरं. मग नाव सांगायचंय का स्वामी कन्याच मग स्वामी कन्याच भारी वाटते हो. असं स्वामी कन्या चांगला आहे की. आता माझ्या नावात काय स्वामीने एवढी ब्रह्मांडाच्या शक्तीनं माझ्यासाठी वेळ काढून आल्या म्हटलं मग कन्या म्हणायचं का कोण म्हणायचं? कन्याच म्हणायचं ना. हा आणि दाखवतीच पण ती कन्याच्या रूपातच आता मला. हा बरं झालं का? होयच की. काय काय आता काय दाखवते ती? अहो आता पहिलं सांगू का आताच सांगू तीच काही कळना झाले. अगोदर पहिलेच सांगा. बरं झालं तर सगळेच अनुभव आताच्या व्हिडिओ मध्ये शेअर करूया. बर बर. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. ताई नाही मागचा आपण अनुभव शेअर केला का नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी ना आमच्या ऋषीला नाही पायाला अशी फुटकुळी उठलेली काय आणि मला ते स्वतः म्हणत मम्मी हा मला वाटलं काही मच्छर चावला असेल आणि मी म्हटलं परत 2 दिवसांनी ती कठीण लागायला लागलो मी म्हटलो अरे देवा आता हे करावं टिपलं का काय म्हणलं ही करटासारखं कठीण लागायला लागलो. म्हटलं स्वामी आता काहीतरी करावं ना. मग मी आपलं लसूण खेचला आणि त्याचा जरासा रस लावला स्वामींचा अंगारा लावला. अक्षरशः ताई दुसऱ्या दिवशी ती फुटकुळी फुटली. अरे बापरे. आणि कशी फुटली सांगते तुम्हाला सुईचं टोक असतंही नाही एवढं बारीक त्याला छिद्र पण कुठं दिसलं नाही त्यातनं थोडंसं रक्त निघलं. आणि ती दुसऱ्या दिवशी ती फुटली आणि परत संध्याकाळपर्यंत हाय असा इकडचा पाय हाय तसा इकडचा पाय झाला. म्हणजे ती फुटकुळी होती पुळी गायबच झाली. ती पूर्णच गेलंच. म्हणजे आता ती सकाळी आंघोळ करताना फुटलं आणि मग त्यातनं थोडं रक्त निघून गेलं ना. दुपारी मी बघितलं तर ती तसं पाहिजे होतं ना. हो ना त्याचं थोडंसं निशाण पाहिजे होतं ना. आणि परत मी थोड्या वेळाने म्हणजे बघायला गेली दुपारी 1-2-3च्या दरम्यान असं झोपून उठल्यानंतर मी बघायला गेली. मी म्हटलं बघू काय झालंय नाही तर अजून जरासं एकदा लावूया म्हटलं. पुन्हा बघते तर हाय असाच पाय झाला. अरे बापरे. ह्या मांडी जशी पहिली उजवी मांडी आहे तशी डावी पण मांडी झाली. अरे वा. आणि म्हणते स्वामी किती तुम्ही तुम्हाला किती काळजी असते दुखलं नाही का काय नाही का त्याला काही त्रास पण झाला नाही म्हणजे तो रडला पण नाही थोडं रक्त निघलं तरी. बघा स्वामींची साथ किती आहे. किती बाई मला खरंच किती लई हीच वाटलं. आणि परत ती झालं परत तो शेवटच्याच नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी मला अडचण आलेली. म्हणजे माझी तारीख होती 17 पण 14 तारखेलाच काहीतरी झाली मला अगोदरच. म्हणजे नाही अगोदर नाही झाली अगोदरच काही 14 होते तारखेला म्हणजे आधीच झाली का काहीतरी असं मला वाटतंय. नाही 3 दिवस पुढे ढकलली पुढेच झाली आणि 17 तारखेला पुढे जाणं होणार होती त्यामुळे झाली तशी. 3 दिवसानंतर पुढे गेली आणि मी म्हटलं आता स्वामी तुमची काही इच्छा नाही वाटतं म्हणजे आदल्याच दिवशी झाली मार्गशीर्ष महिन्यातल्या. मी म्हटलं स्वामी आता उद्या तर गुरुवार आहे ना आजच झाली आता काय करायचं स्वामी तुमची इच्छा नाही मी आज पूजा बिजा मांडावी म्हणून. तर राहू दे ठीक आहे म्हटलं आता काही शेवटी आता ही नॅचरल आहे असं होणारच म्हटलं निसर्गानेच दिलेला आहे म्हटलं. जाऊ दे म्हणले स्वामी आता तुम्ही मला म्हणशीला दत्त जयंती पण हिला पाहिजे हिला सगळंच पाहिजे आणि पुढे आता म्हटलं संक्रांतीला मला आरव आला असतं ना त्यामुळं स्वामीनी ती अगोदरच झाली. आणि ती झाल्यावर मला इतका आनंद झाला म्हणजे मम्मी म्हटलं स्वामी झाला बाई आता काहीतरी आपण करूया म्हटलं बरं का. म्हटलं स्वामी झाला की अहो
आता आपण नवीन काहीतरी करूया म्हणलं. आधी तुम्हाला मी त्या दिवशी अनुभव सांगितला नाही, माझी मशीन बंद पडल्या म्हणून. आणि माझ्या डोक्यात आलं, मी म्हणलं स्वामी आता नवीन काहीतरी करूया. आता 2-4 दिवस आता आपल्याला काही काम करायचं नाही, तर पूजा नाही काय नाही. आणि 2 दिवस तर मी झोपत होती त्याला बरं का. आणि मंगळवारी झोपायला लागलेली मी तिला. म्हणलं चला आणली मागून मी मशीन आणली, पुसली सगळं, त्याच्यात सगळं खोललं, पार्ट त्याचं खोललं पुन्हा मला ती बसवायला केला. आता आपल्याला काहीतरी सवय असते का. आणि जशी तुम्हाला सांगते ती मी मशीन 2 दिवस झटून मंगळवार बुधवार आमचे मालक म्हणतात या बाईला काही दुसरा नादच नाही, उगाच मशीनीच्या माग लागले घालते तिकडे भंगारला नेऊन. म्हणलं नाही हो, म्हणलं मला तर लय विचार आहे माझी, ह्या परकरला टिपा मारायची. आणि त्या बाईला विचारलं किती रुपये परकर, ती 20 का 30 म्हणली हो. मी म्हटलं बाई आता ह्या 14 परकरला टिपा मारायला आणि तिच्या दारात जाऊन बसायचं टिपा मारुस्तो, नाहीतर ती तिच्यातच ठेवून घ्यायची, लवकर द्यायची बी नाही. आणि त्यापेक्षा मी म्हटलं स्वामी आता आपली मशीन आहे, आपण आपल्याच घरात टिपा मारायच्या. आणि ताई तुम्हाला काही सांगू, गुरुवारी 12 वाजता नाही, 12 वाजून 5-10 मिनिटं झाली असतील, माझी मशीन चालू झाली. 3 दिवस काय माझ्या तोंडात तारक मंत्र आला नव्हता. आणि मी एकदम तारक मंत्र म्हटली आणि मला काही आवडेना, माझ्या मोहती मशीन चालू झालेली, मोग गेली. मी म्हटलं आता हे मी आलं म्हणजे म्हणते ऑइलची बाटली ही किती पसारा ठेवलाय, सगळं खाली काळं केलं या. ती काळं उठत नाही का मशीनीचं ऑइल मुळे. मग मी ते उचललं बाहेर गाडीजवळ घेऊन ठेवलं ही ऑइलची बाटली. आणि स्वामीचे धन्यवाद स्वामी धन्यवाद स्वामी अशी म्हणायला लागली. आणि बाहेर गेली मी. आणि माझ्या मोबाईल जवळच होता, पण त्यावेळेस मी इथं मशीनीवर ठेवला. ती मशीन चालू झाल्यावर स्वामीचे धन्यवाद म्हणून बाहेर गेली. आणि एवढा मोठा नाग होता. अरे बापरे. आणि पायरी बशी आणि दार उघडेच फुटतं. मी म्हणत्या त्याला बघितलं, माझ्या लक्ष नव्हतं त्याच्याकडं. आणि ते कोंबड्या लागल्या ओरडायला. मग मी बघते असं तिथं ते नाग आला. आला आणि एवढी जाम झाली. आणि म्हणतात तुम्ही स्वामीच आहे काय म्हणत्या काय, म्हणजे मी स्वामीची म्हणत नाही का, स्वामी तुम्ही मला भेट द्यायला येत जावा, मला काही तिकडे यायचं कुठं होत नाही. आणि म्हणत्या तुम्ही स्वामी काय का अशी म्हणजे ताई एवढ्या जोरात 2 उचक्या लागल्या. आणि परत ते स्वाप कुठे चाललाय म्हणून बघितलो, असा मोठा दगड आहे आता म्हणजे भुईच मुरुतलेला. आणि त्या दगडावर पण आहे असा फडी काढली. आणि मी त्याला असं पाया पडायला लागली. आणि त्या मी 2 सेकंद पण डोळे झाकलं नसतील, तो वरती कुठे गेला तीच कळलं नाही. अरे बापरे, म्हणजे ते तुम्हाला दर्शन द्यायलाच आला होता. हो बाई, त्या दगडावरच गुप झाला ते. बापरे. मस्त बाई लई, म्हणजे काय सांगू तुम्हाला. मी म्हणते स्वामीची मी आली नाही म्हणून तुम्ही पूजा केली नाही म्हणून तुम्ही मला भेट द्यायला आला सवय झालं असेल ना तेच की. त्याच्यानंतरचा अनुभव हे केलं काय फुलपाखराचं सांगा तोपर्यंत मला तुम्ही सांगितलेलं. ती फुलपाखराचे ती फुलपाखरू नाही यायचं. मी ती दत्त जयंतीच्या टाइमला मी ती पारायण करत नव्हती का, त्यावेळेस मी ती पारायण करायच्या टाइमला ती म्हणजे आधीगर पण मी 108 पारायणाला पण यायचं, पण माझ्या काही ती लक्षात झालं नाही त्याचा फोटो काढून ठेवावा आणि म्हणून. आता मी फुलपाखरू लागलाय म्हणजे स्वामी तुम्ही स्वामी व्हायचा का असं म्हणलं ना, हात थोडं केला की फुलपाखरू बरोबर माझ्या हातावर येतं. पण त्यावेळेस माझ्याजवळ मोबाईल नसतो की फोटो काढायला. आणि मग त्यावेळेस ती मागच्या वेळेस आलेलं ती बसलेलं तिथं, तर तुम्ही स्वामी व्हायचा का आणि बसायचं स्वामी म्हणून मी वरनं अष्टगंध टाकला. आणि मी आमच्या ननंदबाईला म्हणलं स्वामी आलो होतो बाई म्हणलं फुलपाखराच्या रूपात. तर मला म्हणते त्या अगं फुलपाखराच्या रूपात. आणि मला म्हणते का ते जिवंत आहे का मेलं या. मी म्हणलं काय हो तसं काय म्हणताय, जिवंत आहे की म्हणलं. ती मी अष्टगंध टाकला तिथं स्वस्तिक बंद नाही का वर. हो तुम्ही गेल्या वेळेच्या अनुभवात तो फुलपाखराचा फोटो टाकलेला होता. टाकलेला की मग होच की. आणि ती तसं मग ती त्यावेळेस टाकलेलं मी. आणि ताई माझ्याक नाही त्या मानलेल्या भाव आहे की नाही तो, म्हणजे तो त्याला काहीतरी त्यांच्या घरात काहीतरी निगेटिव्हिटी असं आणि तो नाही म्हणजे ती दारू पिलेला. आणि तो आमच्या घरी आला आणि माझा भाऊ पण आलेला त्यावेळेस. आणि माझा भाऊ सोमवारी आला आणि मंगळवारी बघा मंगळवारी आला. आणि घरात आमच्या आल्यानंतर हे काय म्हटले त्याला जरा पाणी मागितलं, त्यांनी पाणी दिलं. आणि परत मी अंगारा जरा दिला त्यांनी अंगारा खाल्ला आणि पाणी पिलं. आणि परत का नाही
हो, तिने दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी परत दारू प्यायचं बंद झालं. आणि हे कसं म्हटलं मला की तुझ्या अंगाऱ्याचा ती चमत्कार झाला बघ. ते दुसऱ्या दिवशी दारू पण पेला नाही, काही नाही, ते व्यवस्थित झाला. आणि परत त्यांना हिताले ह्यांनी म्हटलं अरे तुला त्याच्या अंगारा दिलता, तर ती म्हटली का दिलता मला अंगारा. अरे बापरे, म्हणजे त्यांच्या लक्षातच आलं नाही का? लक्षात नाही, म्हणजे त्यांच्या अंगातलं ते काहीतरी असेल म्हणजे त्याला ती असं म्हणजे आता त्याला काय म्हणते की त्याला आमच्या मालकाला झालं तसं म्हणजे निगेटिव्हिटी होती की, पण त्याला मुक्ती पाहिजे असेल. आणि त्या अंगारा खाल्ल्यानंतर ना ती म्हणजे ती पाणी पिलं परत मग ती झालं. परत मला म्हटलं ही कोण आहे, तर मी म्हटलं भाव आहे. तर मला म्हटलं मी कोण आहे, मी म्हटलं तुम्ही पण भाऊच आहे की. मी म्हटलं तुम्ही भाव आहेसा पण तुम्ही मला काही सोबत नाही का बहिणीला म्हणलं बरं का. म्हणजे ती काय होत आहे असं का म्हणायला लागलायचा. आता परत नाही पित, आता उद्यापासून पित नाही. परत ती व्यवस्थित झालं. अरे वा. आमचं मालक म्हणते की बाई कुणाला सांगू नको, त्याला अंगारा दिला म्हणून, त्याला काही माहित नाही, सांगू नको, नाही तर सगळीजण म्हणते हिने काय तर चिटक विद्या करते का काय. आपण तर स्वामींची भक्ती करते, पण एखाद्या माणसाच्या मनात कसं येतंय ना. आणि कोणी काही बोलत असताना. होच की, कारण आपल्याला माहित आहे. हो. आणि परत नंतर का नाही मग ती झालं, परत ती पण व्यवस्थित झालं. आणि नंतर ती नाही ते आमचा भाव आलता ना त्यावेळेस का नाही त्या भावाला नाही पैसे पाहिजे होतं. आणि ती काय म्हटले ह्यांना म्हटले मला म्हणजे ती पेत होतं त्यामुळे त्यांच्या दुधाचं काहीतरी झालं असेल व ह्यांना म्हटले की मला एक 50,000 रुपये देता का. तर हे म्हटले बरं देतो. आणि ह्यांनी नाही तुम्हाला सांगते माझ्या 3 बिस्ट्या फोडलेल्या, तिन्ही पण बिस्ट्यांचं सांगते. पहिल्यांदा एक बिस्टी फोडली, त्यांनाच द्यायचे होते पैसे. आणि तर हे मी पिशी फोडली. ही काय म्हटले मी म्हटलं मला म्हटलं इकडे एवढे जरा नोटा व्यवस्थित कर की. मग मी म्हटलं 40,000 रुपये तरी असतील. तर हे म्हटलं 40 तर नक्कीच असतील. तर मग मी म्हटलं 50 असतील. तर काय सांगते तुम्हाला 100 रुपये सुद्धा जास्त नाही निघालं. अरे बापरे. 50च निघालं. म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडून स्वामीच बोलल्यागत झाले ताई. हो ते झालं. परत नंतर थोड्या दिवसांनी 8 दिवस गेला असतील, परत आणि ह्यांना म्हणायला लागलं कुणाकडे तर मला घेऊन द्या की 50,000 रुपये. मग ह्यांनी म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं. ह्यांनी म्हटलं त्याला कशाला का सांगू की माझ्याकडे आहे की म्हणून. बरं म्हटलं द्यायचं घेऊन कुणाकडे तर. आणि परत कसं नाही हे पैसे काढायला लागलं. मी आपलं म्हणलं स्वामी आता हे जास्त निघून दे बरं का. आणि तुम्हाला सांगते 16,500 निघालं त्या दिवशी. आणि हिने खाली बसून बिशी फोडली. खाली बिशी फोडली, त्यांना 50,000 रुपये काढलं. आणि आपलं साबणाचं आमचं बॉक्स असतंय, बॉक्स आहे व मोठं साबण आणतात ना, त्याच्या बॉक्सच्या खाली नाही 50,000 रुपये गट्टा करून ठेवलं. आणि 16,500 रुपये त्यांनी बिशीत टाकलं दुसऱ्या. बरं का, ती टाकलेली बिशी होती प्लॅस्टिकची. आणि नंतर त्यांनी ती टाकलं पैसे. आणि त्यांनी परत गेलं, त्यांना पैसे दिले. आणि तिने परत म्हणजे माझ्या पण लक्षात नाही काय नाही, मी पण तिथं बसलेली भाजी नीट करत, माझी रुद्राची सेवा होती, लोटून ही काढलं. परत ह्यांनी त्या बिसूच्या उचलल्या. गादीवरचं बेडशीट झाडलं 5 वाजता मी लुटल्या त्यावेळेस. आणि त्यावेळेस काहीच नव्हतं. आणि 7-7:30 वाजता माझी रुद्राची सेवा झाली. आणि मी इथं बसलेली, तर हिने आलं मला म्हणलं अगो गादी खाली मी उसूच्या उचलायला लागलो. म्हणलं टीव्ही लावली तर तुझ्या रुद्राच्या सेवेनं काय आवाज येईना टीव्हीचा, म्हणून आत जाऊन बेडवर आडवं झालं. ते उसूच्या 2 होत्या, एक उसूची उचलली तर काय त्यात 7,500 रुपये होते उसूची खाली. बापरे. म्हणजे तो भाव आमचा म्हणत होता मी तुम्हाला 5,000 रुपये देतो. आणि तर हे म्हटले 5,000 रुपये काही नको म्हणलं ती. असं ते कोण पण कुणाला देतंय असले. एक काळ माझ्या होता तेव्हा तू मला मदत करत होतास. असं म्हणजे ती पहिल्यापासून काय तुम्हाला सांगते ती भाव आहे ना माझा तो स्वामीच आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे स्वामींच्या रूपात तो मला मदत करतोय. तुम्ही प्रत्येकामध्ये ताई स्वामी पाहतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला चमत्कार एवढे. नाही तुम्हाला सांगते खरं बघा, ऍक्च्युली माझं नवरत्न होतं त्यावेळेस पण फराळाचं असं कोण कोणाला देतं का आणून. तर तो भाव माझा आणून द्यायचा. परत माझं वडील वारलं नाही त्यावेळेस मी महाशिवरात्रीला आमच्या वडिलांनी बघायला गेलती का, त्यावेळेस ह्यांनी काय बडबडत होतं की ही आता रडायला लागल्या, हिला आता जायचं आहे. तर त्यावेळेस तो भाऊच पैसे घेऊन आला. आणि ह्यांना म्हटला तुम्ही नुसतं काम करायचं जायचं, म्हटलं माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही. मग ते पण अधिकारानं बोललं ना, स्वामी कसं आपलं कसं बोलतेत ना तसं त्यावेळेस पण त्यांनीच पैसे दिलं मला तिकडे घालवलं. मग तेव्हा माझ्या वडिलांची माझी शेवटची भेट झाली.
हा हा हा. बाप. मग मला म्हणायचंय की ती स्वामीच येते ती असं म्हणजे त्यांच्या रूपात माझ्यापर्यंत. हो ना हो ना. परत तुम्हाला कालच सांगते मी, आता तो अनुभव पण लिहिला नाही. गुरुवारचं कालच्या काय झालं, मी गुरुवार केले ती आता आमच्या वहिनींची सुनचं म्हणजे ती डिलिव्हरीला तिच्या माहेरला नेऊ दे म्हणून मी म्हटलं स्वामी माझी थोडीशी सेवा घ्या, काय माझं जरा पुण्य घ्या, पण तिच्या माहेरला तिला डिलिव्हरीला नेऊ दे आणि वहिनीसनी काय डिलिव्हरी करायला लागायला नको. आणि मग मी म्हटलं मी 11 गुरुवार करते, फक्त चहा पिऊन करते ना, मी काय फराळ बिराळ काय करत नाही. आणि मग आता नवीन वर्ष चालू झालं, त्या दिवशी पहिला गुरुवार झाला. आता कालच्या गुरुवारी हे काय म्हटले की आता फराळ काय ही पण आणलं नाही मी, केळी दिली तुझा उपवास आहे. तर मी म्हटलं नाही नाही मी चहाच पित्या म्हटलं. आणि तर हे म्हटलं हे मी चहा करायला लागलेलं ऋषीला दोघांनी. तर हे मला म्हणतात तुला चहा करायचा का? मी म्हटलं कोरा, म्हणजे तिने कोरा करणार होतं. म्हटलं कोरा करायचंय का? मी म्हटलं बरं करा म्हटलं. नंतर मी ऋषी दुधाचा चहा करून पितो. आणि हे पातेले दूध बघितलं तर म्हटलं ह्यात थोडं दूध आहे की आता तू दिवसभर कसा चहा पिणार त्याचा, आणि दूध पण नाही ह्यात जास्त प्यायला. हिने म्हटलं का मी दूध घेऊन येतो. तर मी काय म्हटलं नको नको दूध का, आणि आता रोहन नसला की जरा सारखा चहा पितो दुधाचा. आणि मी म्हणलं नको बाई उगाच ती फ्रीज मध्ये ठेवायचं, उगाच म्हणलं ती राहते लई दिवस, नको नको म्हणलं जायला तेवढ्यासाठी. आणि तोपर्यंत काय माझी देवपूजा झाली 9 वाजता, की मला म्हटलं 9:15 वाजता, आणि 9:15 वाजून म्हणजे 9:30 ला 5 मिनिटं कमी होती तोवर तो माझा भाऊ आला दुधाची किटली घेऊन. अरे वा. म्हणजे अजून आम्ही पायरीवरच होतो बाहेर. आमचा विचार चाललेला, ह्यांनी चाललं होतं तोपर्यंत तिकडून गाडीवरनं आलं. आणि मला म्हटलं म्हणजे मी त्यांनी बोलतच होतो की राहू दे कशाला तेवढ्यासाठी चाललायचा अशी म्हणायला लागलेली मी. हाय तेवढा चहा एकदा दोनदा चहा पिलं म्हणजे बास होती, कुठं चाललायचा अशी मी म्हणत होती. तोपर्यंत ते भावाला किटली घेऊन, म्हणजे त्यांचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळं जी त्यांच्या आत्तीच्यातलं ही दूध असतंय ना ती म्हणजे गाडीवरनच नेते ती किटलीतनं. आणि मग त्यांचं पोरग आहे ती असं दुसऱ्या गावातनं पोरग ती म्हणजे गाड्यातनी असं भरते ती केलं. तर ती म्हणलं मी आत्तीच्यातनं दूध घेऊन आलोय, ताई पातेला आणा थांबा दूध देतो. आणि हे नेहमी आम्ही एकामेकाच्या तोंडालाच बघायला लागलो आहो. अरे वा. म्हणजे तुमच्या घरात विषय चाललेला स्वामींनी लगेच सॉल्व्ह केला ताई. हा तो झाला. परत तुम्हाला सांगते की गुरुवारचं झालं. आता मी तुम्हाला म्हणलं नाही का ती लिहून ठेवलेल्यापेक्षा माझा आत्ताचा अनुभव आहे का. परत शुक्रवारी काय झालं, गुरुवारचं ती झालं. शुक्रवारी रात्री आम्ही म्हणजे 6 वाजता ही चाललेलं बाहेर, आणि ही काय म्हटलं नाही मी भांडी धुवायला लागलेली. मला आता ती रुद्राची सेवा करायची. मग मी म्हटलं थोडा चहा पातेलाच होता. मी म्हटलं तुम्ही चहा पिणार आहे का? तर ही म्हटलं नको बाबा मला, तुला पिणार असलीस तर ती म्हटलं मला काही नको. मग मी आपलं पातेलं धुवायचं होतं म्हणून मी चहा गरम केला आणि मी कप हातात घेतला आणि मी कसं म्हणलं टोस्ट तर खाऊया बरं का. आणि मी आज डब्यात गेली त्या डब्यात टोस्ट नव्हतं. तर मिक्स म्हणत्या अरे टोस्ट संपली की वाटतं, राहू दे आता उद्या हे शनिवार आहे उद्या बाजारात आणतेली बरं का अशी म्हणली. आणि परत मी रुद्राच्या सेवेला बसली तोपर्यंत आमचा ऋषी फरसाणा मागत होता. तर मी काय त्याला म्हणलं की दिपवायच्या आधी फरसाणा आणलेला ना, आता आणला नाही तो बसणं होती ठेवलेला आणि त्याचा लई वास यायला लागलेला. मग मी म्हटलं आता बाया फरसाणा नाही, आता उद्या पप्पासनी आणाय सांगूया, आता चिवडा आणि चकली खा म्हणलं. नाहीतर ती आंबा भडंग असतो की ती कोल्हापूरला मिळते तसला भडंग आहे. मी म्हटलं हा भडंग खा. आणि ताई मी घरात त्याला तशी बोलली आणि टोस्ट तर मी मनातच बोलली बरं का. आणि ह्यांनी गेलं त्या भावाबरोबर आमच्या बरं का, ह्यांनी गेलं इथं शेजारच्या गावाला. चला म्हणलं जरा माझं काम आहे दादा चला. आणि जाताना ती ऋषी बसलेला खिडकीत, आणि ऋषीकडे बघून काय म्हटलं दादा मला येताना आठवण करा ऋषीला काहीतरी खायला घ्यायचंय. म्हणजे सक्का जसा भाऊ कसं बहिणीचं म्हणजे पोरांची माया करतो नाही तसं ती पहिल्यापासूनच करते ती. अरे वा. म्हणजे दीपवाळीला कपडे बिपडे पोरासनी ही आमच्या पहिल्यापासूनच घेते ती, म्हणजे बहिणीचं पोरग म्हणून असं. म्हणजे त्यांनी तुम्हाला बहीणच मानलंय ताई. हा बहीणच मानलंय की पहिल्यापासून. आता घराला गारवा येतंय की त्यांच्या घराचं दुसऱ्या मजल्याचं काम चालू आहे, एक मजला झालाय. ती सारखं म्हणते की घराला गारवा ताईनच आणायचा आहे म्हणून. आता नेहमी म्हणतो मग त्यावेळेस पण आपण करायचंच की हो. पण एक रक्ताच्या नात्यापेक्षा पण मी म्हणते जोडलेली मी भरपूर चांगली असते. आणि तुम्हाला सांगते येताना त्यांनी रात्री 1 किलोचा फरसाण्याचा पुडा, 1 अर्धा किलोचा, 1 मोठं टोस्ट आणि 1 छोटा टोस्ट. मग त्यांना कसं कळालं की मी घरात म्हणत होती फरसाणा नाही आणि टोस्ट नाही ती.
हा म्हणजे बरोबर. त्यात दुसरं बिस्किट काही नाही. पण हे 2च वस्तू कशा मिळाल्या मग? हो ना, बघा ना. आणि तसं तर घ्यायला गेल्यानंतर किती काय काय खायच्या वस्तू आहेत. किती काय पण आणि मी नुसती म्हणतच होती 6-6:30 वाजता हो, 6 वाजता. म्हणजे मला माझी एखादी इच्छा झाली, मला अशी बी कधी होत नाही जास्त. पण एखादी जर मला इच्छा झाली नाही तासात 2 तासात ती भेटते. म्हणजे ती स्वामीच देते ती. देतात. असं मला म्हणायचंय. हो ना. ठीक नाही? हो, हो. ती झालं आणि सकाळी काय नाही मी स्वामीसनी नैवेद्य चारत होती बरं का. म्हणजे मी काय करते नैवेद्य ताटात भरती स्वामीसनी नैवेद्य चारायला लागलेली. आणि स्वामी म्हणते, स्वामी काय ओ खावा की ओ स्वामी आणि तुम्ही कुठं असशीला तुम्हाला काही भूक भीक लागते का नाही? मी पाटावर बसलेली आणि मी स्वामीशी म्हणते, स्वामी कुठं आहेसा मला दिसून दे की ते एका ताईला दिसला का की तुम्ही कुठं आहेसा ती त्या स्वामी चॅनलवर हो. मग स्वामीशी चारायला म्हणून ताई नाही मी पाटावर बसलेली 2 वेळा मला नाही असं आपल्याला झोप आल्यावर कशी गुंगी आल्यावर कसं आपलं डोळं झाकते ती आपण असं हलतो का नाही तसं मला 2 वेळा झालो बरं का. मग मी उठली पाटावर मी म्हटलं राहून दे बाई तिकडे स्वामी आता जेवा नाही तर बसा बाई तुम्ही पण जेवणा झालायचं आम्ही किती उशीर तुमच्यापाशी बसू काय असं म्हणलं मी तिथंच ताट ठेवलं काय. आणि परत ह्यांनी जेवलं 11:30 वाजता. ह्यांनी काय म्हटलं जेवती तर मी म्हटलं नाही नाही आता नाही मी जेवत मी परत जेवणार आहे. कपडे बिपडे धुतल्यावर आणि मग परत मी म्हटलं बरं स्वामी थांबा मी तोपर्यंत थोडा तुमचा प्रसाद म्हणून ती खाती म्हटलं. आणि परत माझं काम आवरल्यावर जेवते आणि ताई मी स्वामींचा प्रसाद खाल्ला 4-5 घास आणि ताई माझ्या डाव्या हातावर चंदन लागलेलं. अरे बापरे. मी उजव्या हाताने घास खाल्ला अजून त्या चंदनाच्या हाताचा माझ्या वास येतो या. अरे वा. आणि मी तिचा फोटो काढली तुम्हाला टाकली बघा. बरं बरं. म्हणजे मी स्वामीशी म्हणत होती तुम्ही कुठं आहेसा? ती स्वामी मला म्हणत असतील अगं मी तुझ्या जवळच आहे. हो ना हो ना. म्हणून ती मला हलवलं असतं नाही नाही हो ना. मी पण तेच सांगणार होते तुम्हाला. असं म्हणजे आपल्याला गुंगी लागल्यावर कसं आपल्याला झोप आल्यावर असं आपली डुलकी लागते की नाही तसं 2 वेळा झालं. आणि मग मी म्हणतो काय ग बाई म्हणतो मला असं का व्हायला लागलंय झोप आल्यावर त्याची घात करताना. मग 2 वेळा तसं झालं म्हणून मी उठली पुन्हा ती डाव्या हाताला बघत्या तर चंदन लागले. आणि पुन्हा मी धुतलं भांडी घासली कपडे धुतली तरी काय माझ्या हाताचं गेलं नाही ते. अरे वा. होतं ना. आणि चंदनाचा वास येते आमच्या मालकाने वास घेतला. अरे वा. आपण चंदन उघड्यावर लावतो का नाही मी आज स्वामीची चंदन पण लावलं नव्हतं. स्वामीची सकाळी म्हटलं स्वामी आज काही चंदन लावत नाही आज लई वेळ झाला ओ जरा ती पावट्याच्या शेंगा ही सोलत बसल्यामुळं. मग स्वामी म्हटलं आज उशीर झालाय स्वामी आज काही लावत नाही चंदन आता उद्या लावते असं म्हणलेली. आणि तिच्या हाताला लागलेलं मग म्हटलं ताईसनी ती पण फोटो पाठवूया. अरे वा. बघा ना पण उजव्या हाताने घास खाल्ला आणि डाव्या हाताला डाव्या हाताला लागला म्हणजे ती मी सकाळी ही पण केलतं म्हणजे ती तुम्हाला सांगितलं नव्हतं का कालचं एक स्वप्न. मग ती भंडारा होता तर मी ती भंडारा सगळ्या स्वामींच्या पायावर म्हणजे स्वामींचं नाव घेऊन घेऊन चिमट ठेवलेली. आणि त्याच्यावर फुल पण ठेवलं होतं मी सकाळी 8 वाजता. आणि मग पण तवा लागायला पाहिजे होतं मी म्हणते लागला असतं. हो ना. मी ती चारलं त्यावेळेस म्हणत होती तुम्ही कुठं आहेसा मला दिसना झालायसा काय अहो स्वामी असं का करतायसा अशी म्हणत होती हो. त्याच वेळेस त्यामुळे दाखव. आणि तुम्हाला सांगते ताई इथं नाही दवाखान्यात सरकार दवाखान्यात मी एक दिवशी गेली आणि काय झालं मी म्हणलं बाई माझी चेहरा कशानं सुजायला लागलाय म्हणलं काय. आणि मग ह्यांना म्हटलं थांबा मी आले लगेच शनिवार होता आणि गेली ना ते डॉक्टर म्हटले बसा म्हटले. आणि ती कंपाऊंडर असते ना रक्त चेक करतात ती काय म्हणलं अहो म्हटले थंडी न होत असेल तसं तुम्ही भात खात जाऊ नका. आणि परत ते डॉक्टरने माझं नाही रक्त घेतलं आणि चेक केलं तर ती म्हणलं किती 86% साखर आहे म्हणलं बरं का. मग साखर 86% म्हणलं ना मी म्हणते बाई कमी झाली म्हणायची हे ना जास्त असते ना 120च्या पुढं. मग मी म्हटलं बाई कमी झाली का काय. मग डॉक्टर म्हटलं तुम्ही कधी जेवलायचा मी 11 वाजता गेलेली आणि मी काहीतरी 9 वाजता का काहीतरी मी एक चपाती खाल्लेली 9-9:15 वाजता. मग मी म्हटलं हो जेवल्या म्हटलं. आणि त्यांनी साखर त्यांनी चेक केलं की काय म्हटलं मॅडम तुम्ही सोमवारी या. मग मी काय सोमवारी गेलीच नाही. मी घरात आले सांगितलं स्वामी म्हणजे साखर कमी झाली असली तर तुम्ही वाढवा आणि जास्त झाली असली तर तुम्हीच कमी करा.
हा. आणि मी काही जातच नाही म्हटलं. हा. आणि परत मी नाही बाई गेली. आणि परत सिस्टर आले एक आठवड्यानं. हा. मी सिस्टरला सांगितलं, सिस्टर बघा की अहो डॉक्टर मला असं म्हटलं. अहो मॅडम म्हटल्या साखरच काय नाही, एखादा विटॅमिन ही काय तर कमी असेल म्हटल्या. हा. मग ते मॅडमने कसल्या तर मला 10 गोळ्या दिल्या. तुम्ही किती भेटाय हो म्हटल्या. मी म्हटलं नाही बाई मला लय भीती वाटते दवाखान्याची. हो ना, हो. परत त्यांनी बिन चेक करताच मग मला त्या 10 गोळ्या दिल्या. मेहक्यातल्या 4-5 खाल्ले, 4-5 अजून आहे त्या. हा, हा. आणि ते परत तेव्हा तिथे गेल्यानंतर मग ती मॅडम म्हटल्या अहो आपण स्वामी भक्त आहे म्हणल्या आणि आपण एकमेकाची काळजी घेतली पाहिजे का नाही म्हणल्या. हो ना, हो ना. हा. आणि मग त्या मॅडम पण आहे तेव्हा स्वामी भक्तच. अरे वा. ती झालं. परत काय तुम्हाला सांगते, आमचा फ्रीज का नाही त्याचा फ्रीजचा वास यायचा. म्हणजे फ्रीज का नाही खराब झाल्यावर कसं माळव बिळव थंड होत नाही नाही. हा. तसं झालेलं. आणि मग मी आमच्या भावाला कसं, भावाचा पोराचा फोन आला तेच मी काय म्हणलं हा. म्हणजे ते काहीतरी म्हणजे झालं होतं. मग ते आमचा भाऊ मला काय म्हणलं अरे आपण कमवत असू नाही तर नसू पण एकमेकाच्या विचारानं कुठली पण गोष्ट करायची असते. हो ना, आता बरोबर. म्हणलं हा आता रोहन आमचा इथं नाही. आता रोहन काय कमवतोय का, सगळं माझ्याकडेच असते. पण तरी पण मी त्याला काल म्हटलं मी गाडीचं काम करतो रोहन आणि 50-60 हजार रुपये गाडीला जातील तर जाऊ दे म्हणला पप्पा करा गाडीचं काम, कारण गाडी कुठं पण आपण फिरवतो. हो ना. आणि मोठ्या गाडीचं ती झालं. आणि मग तर हिने म्हटलं आता फ्रीज पण घ्यायचंय. तर मी त्याला म्हटलं तू कधी येणार आहेस, तू आलास की आपण फ्रीज घेऊया नवीन. हा. बरं का. हा. आणि त्या भावाचे पोरं आले तर ती भावाचं पोरं म्हटलं आत्ते फ्रीज लय मोठा घेऊ नको, छोटाच घे. हा. तर मी म्हणलं बर, पण मला फ्रीज नवीन घ्यायचा नव्हता. काय हा. मग मी स्वामींनी सारखी म्हणते स्वामी मला काही नवीन फ्रीज घ्यायचा नाही बाई, आपलं घराचं काम झाल्याशिवाय फ्रीजच घ्यायचा नाही. आणि तुम्ही हाय योच फ्रीज आपला चालू करा. हा. म्हणजे फ्रीज चालू होता पण त्याच्यात असं नाही म्हणजे ती व्यवस्थित कुलिंग होत नव्हतं त्याचं. हा. हा. काय हा. आणि म्हणजे असं आपण काय पण बाहेर ठेवल्यावर कसा वास येतो का नाही, काय पण ठेवल्यावर तसा वास येत होता त्याच्यात. बापरे. हा. आणि ताई तुम्हाला सांगते आमचा फ्रीज पण चालू झाला. अरे वा. फ्रीजच नवीन घेतला नाही. हाय तोच फ्रीज जसं पहिलं कुलिंग होत होतं का नाही हा. सेम तसं व्हायला लागलं. आणि काय ठेवलं तर वास येत नाही काय नाही अहो. अरे वा. आणि म्हणजे ते मला म्हटला छोटाच घे. आणि काय पण सांगतात ताई तुम्हाला सांगते असं म्हणजे मी म्हणलं नाही तुम्हाला की निगेटिव्ह शक्ती असली की देव शक्यतो म्हणजे कुठल्याही दैविक शक्ती ज्या माणसाच्या अंगात असते ती एकमेकाच्या घरात जात नाही. हो, हो. हो का. तो माझा भाचा आहे की नाही म्हणजे त्या भाच्याला आमच्या त्या उठवलेलं मी म्हटलं साईबाबाने का स्वामींनी हिंदीमध्ये हा. 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 तो भाचा ना आमच्या ह्या घरात आमचा रोहन एक वर्षाचा होता त्यावेळेस एकदा बर्थडेला आला होता आमच्या वडिलांच्या बर काय हा. रिक्षातनं. हा. आणि त्याच्यानंतर 2006 मध्ये आमच्या दिरांच्या लग्नाला आलेला. अरे वा. काय हा. तर त्याच्या लय उलट्या झालेल्या बरं का हा. त्या भाच्याच्या. म्हणजे 2006 पासनं तो 2000 23 मध्ये 24 मध्येच तो इथं आला. बापरे. 2006 पासून तो आमच्या इथं घरात आला नव्हता. म्हणजे माझा छोटा भाचा यायचा, भाऊ यायचा, वहिनी यायच्या, आमचं वडील यायचं. हा. हा. पण तो भाचा आमचा आला नव्हता इथं. बाप. तो जेव्हा त्याचं लग्न झालं आणि नंतरच ते इकडं कशाला तर आला होता गई बघायला. मग त्यावेळेसच तो आला आणि परत त्याच्या बायकोला घेऊन आला. हा. म्हणजे मला काय म्हणायचं आमच्या घरात जी निगेटिव्ह शक्ती होती की नाही हा. ती त्याला येऊन म्हणजे त्याच्या अंगात दैविक शक्ती असल्यामुळे तो इथं येत नव्हता. हो ना, बरोबर आहे. त्याला इथं काहीतरी आल्यावर त्रास होणार असेल हो. हो ना, आता तुम्ही एवढ्या दिवसात स्वामी सेवेकरी आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी असणारच आहे ना घरामध्ये. तसं नाही पण ती निगेटिव्हिटी होती तोपर्यंत तो आला नाही मी म्हणते. हा. 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 आणि जेव्हा आमच्या घरातली निगेटिव्हिटी गेली. मला कसं वाटलं त्याच्या अंगात निगेटिव्हिटी होती ना मग पॉझिटिव्हिटी आला नाही. तो पॉझिटिव्ह आहे. त्याला जास्त म्हणजे तो असं जसं माझा रोहन आहे की नाही सेम तसाच त्याचा स्वभाव आहे. हा. असा मम्मीची त्याच्या लय काळजी घेतो, सगळ्यांशी प्रेमानं बोलतो, कधी कुणासंग भांडत नाही काय नाही. असं म्हणजे एकदम काही जरी कोण काही म्हणलं तर नुसतं हसतो. हा. हा. म्हणजे पटकन कुणाला काही बोलत नाही. कुणाचं मन दुखवत नाही व. मान राखतो प्रत्येकात. हा मान राखतो असं म्हणजे त्याच्यात आहेच ती गुण आहे तीच. ती धाकताय ती जरा तर चिडतं कोण काय म्हणलं की. म्हणजे आम्ही नाही व त्याची मम्मी पप्पा काय म्हणल्यावर पण ती थोरला अजिबात नाही करत तसं. मग तर तो मला काय म्हणायचं आहे की तो मग तेवढ्या दिवसात कधी किती वेळा म्हटलं ही केरा घर बघायला नवीन घर बांधलं इकडे बघायला होया गाजते येतो होया गाजते येतो असं नुसतं म्हणायचं मला. आता येतो नंतर येतो असं म्हणायचा. पण तो बरोबर 2023 मध्येच आला तो इथं. अरे वा. एवढ्या वर्षांनी. परत ती पण झालं.
परत तुम्हाला सांगते त्या भावात झाल्यानंतर कुठलं मागं पुढं झालं सांगायला लागल्यावर. आणि आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्या डॉक्टरनी म्हणलं ह्यांना म्हणत अशी काय अहो सतीश भाऊ तुम्ही सारखं तुम्हीच येतायसा आणि वहिनीसनी तर घेऊन या की. तर हे म्हणते ते डॉक्टर माग लागले ते वहिनीसनी घेऊन या म्हणून. तर हे म्हणते ती काय अहो ती आजारीच पडत नाही तर आता कशी आणायची तिला. डॉक्टर म्हणते ते काय अहो आजारी नाही पडलं म्हणून तुमच्या सोबत घेऊन या की अहो लय दिवस झालं वहिनीसनी बघितलं नाही. म्हणजे ती नाही का आमच्या मालकाला सलाईन लावायला नेल्यावर सारखं म्हणायचं हो तुम्ही काही काळजी करू नका वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. पैशाची बी काळजी करू नका आणि बीपी कमी झाला तर म्हणायचं सारखं हेच नाही तुम्ही काय एवढं भेटायचं मी आहे ना मी आहे ना काळजी घ्यायला तुमची तुम्ही एवढं का तुम्ही गप डोळे झाकून झोपा सतीश भाऊ. तुम्हाला मी सलाईन लावतो तुम्ही सतीश भाऊ गप डोळे झाकून झोपा. आणि मला म्हणायचं हो ती आमची मित्र आल्यावर म्हणलं खरोखर ही लक्ष्मी आहे म्हणलं म्हणून एवढी नवऱ्याजवळ येऊन बसत्या अशा कुठल्या बायका येऊन बसते त्या का असं. डॉक्टरना पण लय वाईट वाटायचं डॉक्टरांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं अहो. आणि डॉक्टर उदाहरणं पण द्यायचं सगळी की असं झालं तसं झालं माझ्या मित्राचं ही म्हणून. मग परत मग ते डॉक्टरनी सगळं स्वामींचं सांगायचं आपलं तिथं बसले की डॉक्टर बघा की असं झालं डॉक्टर बघा की तसं झालं स्वामींचं. डॉक्टर म्हणते ती होय हो मला पण स्वामींची भक्ती करायची काय करायचं. आमचं मालक म्हणते ती अहो डॉक्टर काय करू नका सा नुसतं काय बसल्यासाठी पेशंट नाही आले की स्वामींचं नामस्मरण करत जावा आणि अक्कलकोटला जावा असं काही नसतंय म्हणलं. तुम्ही आता हा व्यवसाय करताय सगळ्यांनी तुम्ही म्हणजे चांगलं बोलता सगळ्यांची एवढी काळजी करता. हो ना डॉक्टर पण परमेश्वरच मानलं जातं ना. होच की आता सलाईन ही लावली तर डॉक्टरची वेगळंच आहे ती अहो. असं नाही म्हणजे असं एखादं कसं सलाईन लावलं तर पेशंट जवळ माणूस असल्यावर डॉक्टर जास्त येत नाही का नाही. तसं हे डॉक्टर सारखं असं आत बाहेर करून का नाही सारखं बघणार किती सलाईन राहिले किती नाही इंजेक्शन कुठली सोडायची म्हणजे ती असं लय जबाबदारीनं काम करतेच व. म्हणजे पेशंट बाहेर लई बसले की आपण गडबडीत आवरावं असं नाही की डॉक्टर म्हणजे प्रत्येकाला काळजी टाइम देते ते काळजी घेते ती टाइम देते ते प्रत्येकाला. मग ते डॉक्टर सांगायला लागलं तर डॉक्टर म्हणतो होय अहो प्रत्येकात आम्ही पण एवढं आहे. आणि म्हणायचं डॉक्टर काय अहो छोटंच दवाखाना आहे डॉक्टर अहो मोठं करा की. डॉक्टर म्हणतो होय होय अहो करायचंय मोठा आता तुम्ही येताय म्हटल्यानंतर आता मोठा केला पाहिजे की नाही. स्वामींनी सांगा की तुम्ही आणि डॉक्टरने अहो 1 कोटी रुपयाची जागा घेतल्या. आणि डॉक्टर म्हणते ती जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये लागणार आहे आपल्याला ह्याला बांधकामाला म्हटलं. सगळं ऑपरेशनचं ही सगळं म्हणजे सगळं करणार आहे डॉक्टर इथं. डॉक्टर मला म्हणते ती बघा वहिनी तुमचं स्वप्न पूर्ण झालं मला म्हणते ती त्या दिवशी गेल्यावर. रोहनच्या तोंडात फोडूटलेलं आणि रोहन जायचा होता मग हिने म्हटलं थांब म्हणलं मोठीच गाडी घेऊन जाऊया सविताला पण नेऊया. डॉक्टर सारखं नाव काढते ती. आणि म्हणलं डॉक्टर कवा होऊया किती दिवस झाला अजून झालं नाही. डॉक्टर म्हणते अहो घेतल्या की वहिनी जागा आपलं काम चालू झालंय आता आपल्यातली पण आपलं पण डॉक्टर तयार व्हायला लागले ते घरातलं. त्यांची पुतण्याची बायको पुतण्या झालंय वाटतं डॉक्टर शिकत वगैरे असते रे. झालंय आता त्यांचं पूर्ण झालंय म्हणलं आता ती पण चालवू शकते. त्यांची डॉक्टरांची बायको पण आहे म्हणजे ती पण डॉक्टरच आहे. एकच मुलगी आहे डॉक्टरसनी. मग मी डॉक्टरसनी सांगायचे ना असं कसं बरोबर हे असं डॉक्टर पण म्हणायचो होय वहिनी असते तसं आम्हाला पण एकच मुलगी आहे. 6वी 7वीला पोरगी आहे तर एकच मुलगी आहे त्यांना दुसरं मुलंच झालं नाही. त्यांनी पण ती कुणाची तर घेतल्या मामाची का कुणाची म्हणलं ती 35 सोनं दिलं होतं म्हणलं आमच्या आईला त्यामुळं ती काय तर असेल म्हणलं त्यामुळे आम्हाला पण नाही दुसरं मूल झालं. असं म्हणजे ते डॉक्टर असून सुद्धा विश्वास ठेवते ती. तर त्यांच्या पण तसे संस्कार झाले असतील ना घरात बोललं गेलं असेल पहिलं काय त्याच्यामुळे त्यांना विश्वास आहे ना. होयच की. आणि अहो तुम्हाला सांगते रोहनला तर आता आमच्या इथनं गेल्यापासून आता 20 पैकी 20 मार्क पडली ती 2 विषयात. गेल्यावर 18-19 मार्क पडली त्याला चांगली मार्क पडली अहो अभ्यास करायला लागलाय म्हणून. आणि सकाळी आज मी फोन केला मी म्हणलं त्यांच्यावर मी आपलं म्हणायला लागलेली ह्यांना काय करता का आमुषाला मान सन्मान करताय का मान सन्मान आज करतायचा. आणि आज तर खंडोबाचा पण वार आहे आणि आज ही पण आहे रविवार आहे म्हणतात खंडोबाचा बी वार आहे आज ज्योतिबाचा पण आहे. आणि तोपर्यंत रोहनचा 9-9:15 वाजता फोन आला
अगं मम्मी मी जेजुरीच्या खंडोबाला गेली म्हणून. अरे वा. हा आणि मी पावट्याच्या शेंगा सोलत सोलत तशी म्हणायला लागलेली व हा. तर म्हणलं आता रोज भंडारा घेऊन येईल तिथला अशी म्हणत होती. तोवर स्वामीनीच माझ्या हाताला भंडारा लावला का चंदन लावलं कोणाचं आता तुम्हीच बघा आता ते फोटो. हो हो ते झालं. परत ताई त्या दिवशी काय झालं आमच्या इथे एक बाई हे काय आणि ती त्या बाईला मी आपलं ती माझे सद्गुरू नाही का स्वामी समर्थांचं सद्गुरू लिहिला पुस्तक. हा. आणि मी त्यांच्या घरात ते पुस्तक नाही दिलं. त्या बाईला म्हणलं वाचा. तिने एक दिवस वाचलं आणि तिला अडचण आली बरं का. आणि परत मी पुस्तक आणायला गेली. मी दार फोडून नुसतं ओढून घेतलं आणि गेली. झालं बाई 15 दिवस. उद्या 15 दिवस होते बघा ना आमचं मालक आलो म्हणजे मी जावं म्हणून गेलीच नाही व ती शेजारच्या त्या पोराला आमचं मालक म्हणतो तो पतंग कशाला खेळायला लागला त्याचं ते अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय व आणि 8-10 दिवस झालं. मग ही म्हटलं अरे ती टाकं बिक पोटात असतेली काय तर त्याला होईल आणि कशाला लागलाय त्या पतंग संग उड्या मारायला असं म्हणायला लागली. ती बाई त्याशी म्हणायला लागली हो काल बंधुभाऊ पण म्हणत होतो त्याला खेळू नको प्रज्वल. आणि मी तिच्या संग बोलत बोलत मी त्या दिवशी पोराला बघून आली. तिच्या आई संग बोलत बोलत मी म्हणलं चला माझं पुस्तक तरच घेतले म्हणलं पूनमकडं. आणि पुस्तक घेतलं आणि मी तिथं गेली की अरे अहो माझं 5-10 मिनिटं गेलं की तिथं आता स्वामींचं काहीतरी बोलायला लागल्यावर आणि आमचं मालक आलं ना आमचं मालक म्हणते तुला काही कळतं दिसतं का नाही म्हणतो असं दार उघडं ठेवून जायचं असते का कुठं. ह्यांनी मला खवळल्यानंतर मला राग आला हो. मी म्हटलं काय बाई मी कशाला गेली असेल आणि मी जावं म्हणून गेलीच नाही हो. आणि मग मला वाईट वाटलं. मग मी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी ह्यांच्या संग बोललीच नाही बरं का. आणि संध्याकाळी मी झोपली. हात जरासा खाल्ला आणि झोपली. हिने मला सारखं जेव म्हणत होतं. मग हिने जेवलं. मी मला नाही मला भूकच नाही म्हटलं काय. आणि मी झोपली तोपर्यंत आमच्या रोहन तर 11:15 वाजता फोन आला रात्रीचा. आणि मग मी उचलला. मी म्हणलं हॅलो का म्हणलं आणि झोपली. मम्मी तुझं काही दुखायला लागलंय काय म्हणला. तर मी म्हटलं नाही र. तर म्हणलं नाही तुझा आवाज वेगळा वाटतोय म्हणला. मी म्हटलं नाही र नाही दुखत म्हणलं काय यार मला लई कंटाळा आलाय म्हणून झोपल्या म्हणलं. म्हणजे मी तर रडली तर त्याला तिथं कळतं या. हो ना हो नाही हो कसं असते बघा की. त्याला पण काहीतरी वेगळेपणा जाणवला ना तुमच्या बोलण्यात. हा आणि ती नव आणि म्हणजे त्याला बघा कधीच मला 11:15 वाजता फोन करत नाही. 9:15 करतो मेस मधनं जीवन आला की बरोबर मम्मी जीवन आलो ही म्हणून रोज पप्पासनी फोन करतो. आणि ह्यांनी खवळलं म्हणून मी रडायला लागलेली हो. काही बाई मी उगाचच गेली मी उगाचच दार उघडं ठेवून ओढून नुसतं घेऊन गेली. म्हणजे ह्यांचं म्हणणं ऋषी उठला तर पेट्रोलच्या बाटल्या ही खाली कपाटात असते त्याला काही कळत नाही. उगाच उघडलं किंवा गॅस बीस चालू केला म्हणजे काय करायचं त्यासाठी बाकीचा काही विषय नव्हता. बाकीच काही नाही म्हटलं आता असं काही कोण एवढं काही हेवी मोगलाई हेवीच नाही येऊन चोरी करून कोण जायला. पण त्याला काही कळत नाही म्हणून असं म्हणून खोळायला लागलो हो. परत आणि काय झालं ताई मला देहधारी गुरु मिळालं. माझं गुरु भेटलं बाई मला. अरे वा. बाई माझ्या गुरूंचं मला दर्शन झालं ताई. आता हितनं पुढं माझी आध्यात्मिक प्रगती चांगली होणार मग. हो ना हो ना नाही तुमची इच्छा होती ना तुम्हाला देहधारी गुरु पाहिजे होते. हो मी सारखं स्वामीसनी म्हणायचे की स्वामी मला पाहिजे ती स्वामी मला पाहिजे ती. ती पण इच्छा स्वामींनी पूर्ण केली तुमची. होईच की. तेच बाई मला सारखं वाटायचं स्वामी म्हणायसारखी स्वामी मला पाहिजेत बरं का स्वामी मला पाहिजेत बरं का. म्हणजे ते तुमच्या स्वप्नात आले का हो ताई. हो स्वप्नात येऊन ताई मला त्यांचं चरण दर्शन झालं. अरे वा. चरण दर्शन झालं आणि मग त्यांनी मला मंत्र पण दिला. मी आधी सारखी म्हणायची स्वामी मी तुमचाच मंत्र म्हणत्या स्वामी मी तुमचाच मंत्र म्हणत्या. म्हणजे स्वामींचा मंत्र कितीतरी लाख जप माझा पूर्ण झाला. हो ना हो त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला सांगते मी पहिला काय म्हणायची की म्हणजे त्या मी म्हणजे ती नाना महाराजांच्याकडे मी तीर्थ घेतलेलंच नाही. मी त्यांनाच म्हणायची की माझं गुरु आहे ती माझं गुरु आहे ती. आणि आमचे मालक म्हणत अशी मला ती तुझं गुरु नाही ती. मी म्हणायची हे नाही असं का म्हणते ती आपल्याला तर पहिला तीर्थ त्यांनी दिलंय. हे सारखं मला म्हणायचं काय माहिती का थांब जरा तुझं गुरु तुझ्यापर्यंत येतील थांब जरा तुझं गुरु तुझ्यापर्यंत भेटा येतील असं मला म्हणत होतं हे सारखं. म्हणजे त्यांना काहीतरी अगोदरच जाणवत असेल काहीतरी. नाही हो ना त्याच्यामुळे ते तसे म्हणत होते. मी काय म्हणत्या की नवरा आणि बायको वेगळी नसते ती. शिव आणि शक्ती असते ती एकत्र. त्यामुळं मी किती जरी शिवेची पूजा केली किंवा शक्तीची पूजा केली तरी ती शिव मला भेटणार आहे ती. म्हणजे
स्वामी भेटलं मला काय, हो. म्हणजे स्वामी विष्णू रूपी आहे ती. हा. पण स्वामींच्या सद्गुरु लीलामध्ये काय आहे, शिवण शक्ती एकत्र झाली की नाही हा. की गुरु भेटते ती. म्हणजे आता कसं झालं, आता जेव्हा स्वामींचं मला दर्शन झालं किंवा आता मी जसं त्या दादांचे जशी मी मार्गदर्शन मीटिंग ऐकते का नाही, हा. तेव्हापासूनच आमच्या दोघांचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत आम्ही काय बोलेल ना दोघं ती सेम तसंच होतं या. अरे वा. म्हणजे त्यांनी एखादा विचारते त्यांनी पण, अगं असं केलं तर काय होईल ग, आणि मी पण विचारते होय असं केलं तर काय होईल असं. हा. हा. म्हणजे काय पण आता त्या दिवशी रानात काय झालं हे म्हटलं, सारखं सारखं बाई क्वाक बदलायला लागते ती आणि उन्हाने तापते तिला एक क्वाक आता, आणि ह्याला बी पोतच बांधतो बरं का. हा. हा. तर मग हे मी घरात आलं म्हणलं आता क्वाक आणले ती 2-3 क्वाक आता बसवतो आणि उन्हानं लई तापते ती. तर मी अशी म्हणते अहो त्याला मग पोत बांधा की. हा. तर मी म्हणते अगं मी रानात बी तीच विचार करत होतो की ह्याला पोत बांधूया वरनं आता आपलं काम झालं की, आणि वरनं त्याला सुतळ्या बांधून ठेवूया म्हणून, हा. हा. म्हणजे अरे वा. खराब होणार नाहीत म्हणून. हा. 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 म्हणजे दोघांचा एकच विचार येतोय. एकच विचार म्हणजे मला तीच म्हणायचं आहे. आणि नंतर ती पण झालं परत मग आता मग मी सारखं म्हणायची अशी मी म्हणजे ती मला देहधारी गुरु मिळाले तर मी स्वामींची कशी बोलते तशी मी त्यांना म्हणते काय ओ दादा तुम्ही, आणि दादाच म्हणत्या काय ओ दादा बघा की मला असं झालं, मग मला पोरगा असलं दिलं का तुम्ही, आता मी काय करू, मी आता रुद्राची सेवा चालू केली आणि त्यावेळेसच मला पहिल्यांदा एकदा आवाज आलता मे महिन्यात की हाय तो मंत्र सिद्ध कर आणि कुठं जायचं नाही म्हणून. म्हणजे स्वामींच्या विचाराशिवाय मी हे घर सोडून कुठं जाऊ शकत नाही. हा. 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 बरोबर. असं झाले. आता थोडक्यात तुम्ही सांगा की एखाद्या घरात जर मी गेली तर तिथं माझ्या 1-2-3 लीला काही तर होते त्या. हा. हा. त्यामुळेच मी त्या घरात पोचती. हा. हा. असं आता सध्या मी आमच्या माहेरला गेली तर तिथं पण काहीतरी लीला झाल्या का नाही. हो ना. हो ना. तिथं स्वामींनीच लीला केली. लीला केला. अहो तुम्हाला सांगते आमच्या वहिनी तिथे गेल्यानंतर मला काय म्हणल्या ताई जाताना नारळ घेऊन जावा, ते नारळ उगवलाय. तर मी काय म्हणत्या नको वहिनी, अहो आमच्या दारात 2-3 नारळ लावली ती आणि चिक्कूची झाडं आंब्याची लावली ती, आणि नाही बाई तिथं आता काही जागा बहुतेक आमच्या पण नारळ आता उगवल. अशी मी रविवारी काही मी म्हणत्या मी सोमवारी मी काही देवपूजा करताना सोमवारी मी दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना बघते मी म्हणते अगं बाई नाही वाटतं नारळ उगवला. आणि सोमवारी बघितला उगवला नाही, मग मी मंगळवारी काय बघितलं नाही, काही गुरुवारी की नाही आपलं एक अंगठ्यात आपलं एक कांड असते की नाही एवढं नाही ते एवढं नाही कोंब आलेला उरावं. अरे वा. म्हणजे सोमवारी नव्हता काय, मंगळवार बुधवारी मी काय बघितला नाही, गुरुवारी एवढं 2-3 दिवसात कसा कोंब आला असेल. हो ना. हो ना. ती तुमची इच्छा पूर्ण केली ना स्वामींनी. मी म्हणायला लागली अहो नको वहिनी आता आमच्या पण देवारातलं बहुतेक उगवल मला वाटते, आणि तुम्हीच निघून राहणार कुठेतरी लावा बाई आता हाय तिथं जागा नाही बोलले हे ती गर्दी झाली अशी म्हणायला लागलेली. म्हणजे मी काय म्हणत्या ज्या घरात मी कुठं जाईल ना तिथे 1-2 लीला होते त्या. होते ते बरोबर आहे. कारण त्या दिवशी तिथे तिला पूर्वीच्या लग्न झालं ती मोनिकाची त्यांची काकी त्यावेळेस म्हणल्यास तशा म्हणल्या ह्या सवासणीच्या टायमाला माझं आणि म्हणल्या त्या रंजनाचं चाललं होतं आमचा सिलेंडर पुरेल का माझा संपला तर देशील का सवासणीला. तर म्हणल्या सविता ताई म्हणल्या तुम्ही काय काळजी करू नका, शुक्रवारी सवासणी होते त्या, रविवारपर्यंत तुमचा सिलेंडर संपत नाही. आणि मी त्या दिवशी गेल्यावर सांगायला लागल्या बरोबर संध्याकाळी तर रविवारी संपला म्हणल्या द्या. अरे वा. म्हणजे तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द खरा होतोय ताई. होय अहो लय म्हणजे असं नाही मला एक वेळेस असते मला स्वामीने ती वाचा सिद्धी दिल्या का काय असं मला असं मला जाणवतं या. म्हणजे आता आपण एखाद्या काही व्यक्तीचा आपण घरात काहीतरी करत असलो ना आपण एखाद्याची विषय म्हणजे आपलं एखाद्याची आपल्याला आठवण होती की नाही हो. एखाद्या कुठल्या पण बाईची म्हणा एखादं माणूस चाललं तर हे आपल्यात कामाला येत होतं पहिलं असं म्हणतो का नाही. तर काय तुम्हाला सांगते मी जर कुंभऱ्यातनं बाहेर गेली किंवा खिडकीतनं जर बघितलं तर ती बाई किंवा तो माणूस इथनं आमच्या रस्त्यानं चाललेलाच असते बाई ना. म्हणजे मी घरात असते. तरी पण तुम्हाला समजतंय. मला वाटते की स्वामी ती की नाही कवच बनवलंय का काय आमच्या घराच्या भोवती स्वामी असते ती का काय कुठं कोणाच बाई ना. असं मला वाटतं काय वेळेस. म्हणजे असं लय भारी झाली. आता त्या दिवशी मी ती कांद द्यायसाठी पण मी म्हटलं ती एका बाईला म्हटलं नाही का कांद द्यायचे तर मी म्हटलं काय द्यायचं लक्ष्मी यायला जरा कांद तर देऊया की. तर हिने म्हटलं कुठली चालली म्हणलं बोलव तिला.
अरे वा. म्हणजे मी म्हणत होती इथं घरात तो आणि मी काय तिला बघितली नव्हती व हा. फक्त मी म्हणत होती की ती जरा छोटे छोटे कांदे होतं व मी म्हणजे आपल्या कैल्यापासून कामाला येते त्या आणि जरा ही काय करायचं ते एवढं ठेवून तर कांद आणि त्यासनी तर चालल्या म्हणून सांगावी तिने पायाचा मुरगळा म्हणा असं कुणाच्या पोटात ही दुखायला लागलं वाट सरलेली असली तर ही असं चोळते त्यावर आणि कामाला पण पहिल्यापासून आमच्यात येत होत्या. मग म्हणलं लक्ष्मी आयला तर सांगा आपल्यातलं जरा कांद तर देऊया त्यासनी आणि तर ती बाहेर होती बाई म्हणजे असं लई लिहिला होते त्या आवड आणि मग ती मला असं वाटतं की मी त्याचमुळं तिथं पोचत असत्या. तुम्ही तुमच्या मनात जरी विचार आला तरी लगेच दुसऱ्या बाजूला इच्छा पूर्ण होते ताई. हो म्हणजे ती स्वामीच विचार आणत असतील आणि स्वामीच पूर्ण करत असतील कोण करतंय मग हो. हो ना हो ना. नाही आणि करायचं कसं आहे ताई माझं मनच एकदम निर्मळ आहे मला असं म्हणजे एखाद्याचं चांगलं झालं की सारखं मी ती मोबाईलवर पण बघते एखाद्याचं चांगलं जर झालं तर आपल्याला आनंद होतो आपल्याला कधी वाईट वाटत नाही ना. हो ना हो ना बरोबर. म्हणजे कुणाचं पण असू दे अक्षरशः तुम्हाला सांगते त्या स्वप्नात आमच्या दीर मला त्यांचं पोरग द्यायला लागले ती म्हणजे तिला 12 वर्षांना जन्म झालं ना आमच्या दीरासनी धाकट्या त्यावेळेस पण मी म्हटलेलं की आम्ही त्या ज्योतिबाच्या तिथे गेल्यावर देवा म्हणजे मी माझ्यासाठी तिथे गेल्यावर देवाला काय मागितलं नाही आमच्या गावातल्या मंदिरात. मी म्हटलं देवा ही बिचारी 16 सोमवार करायला लागल्या एक पोरग आहे पण एवढी इस्टेट दिल्यास अजून एक तिला दे किती असं जगाला काय मागत्या तुला असं ज्योतिबाला तिथे गेल्यावर म्हणलं व आम्ही जावा तिथे गेलो व आपलं नवरात्र असते का त्यावेळेस का नाही आमची चुलत मोठी सासऱ्यांची सून मी आम्ही तिघी जणी जावा आणि ती 14 जण आम्ही गेलो होतो आणि आपलं फराळात ही तिथे ठेवलं ती म्हणली मी 16 सोमवार केले ती असं सांगायला लागली तर आमची थोरली जाऊ काय म्हणली मला पण पोरग झालंय मी 16 सोमवार केल्यावर ना फक्त मीठ खायचं नाही म्हणली होतं या. तर मग मी आपलं मनातच म्हणलं देवा असं जगा वेगळं ती काय मागत नाही सगळं तुम्ही दिलंय तिला एक बाळ द्या आणि काही 12 वर्षांनी तिला बाळ झालंय त्यामुळे ती स्वप्नात ती आमचं दीर मला म्हणते की ना मी म्हणते मला असलं का दिलं त्यावेळेस आमचं दीर म्हणतात ना ही धरा तुम्हाला तर मी उचलून घेतलं पण मी त्यासनी म्हणते मला ही नको ही तुमचं आहे तुम्हालाच असू दे. हो ना हो ना. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा मी दुसऱ्याबद्दल वाईट माझ्या मनात विचार येत नाहीत हो ना हो हे की नाही म्हणजे आमचे ननंदबाई म्हणतात तुझं मन एकदम असं निर्मळ आहे तुला कधी कुणाबद्दल द्वेष भावना अक्षरशः काही एवढ्या वर्षात झाली ना माझ्या बाळा जवळजवळ 42-43 वर्ष आहे पण माझ्यामुळं काही मी अजून कुणाच्या डोळ्यात पाणी येऊन दिलेलं नाही. माहेरमध्ये पण नाही सासरमध्ये पण नाही. म्हणजे कधी कुणाला काही बोलावं दुखवावं की त्यांना असं म्हणावं की सविता मला अशी म्हणली म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं असं मी दुसरी मला काय बोलल्यावर मी रडल्या पण मी त्यांना असं प्रत्युत्तर कधी कुणाला दिलेलं नाही. फक्त ते आमच्या सासूलाच तेवढं मी एकदा बोललेली ती पण मला घाण काहीतरी बोललेली म्हणून मी म्हटलेलं बिन काय करता होती की मी पोरं असं म्हणले तिला एवढं बोललेली मी पण ती मला बोललेली घाण म्हणून बोललेली हो म्हणजे मला काय म्हणायचं होतं मी आमच्या मालकाची सेवा करत होती त्यावेळेस ती मला अशी बोलली हो एवढं कोण सेवा करतं का आणि काय त्याच्या नशिबात असेल ती होईल पण मी म्हणलं ज्याला नवरा नसतो त्याला त्या बाईला किंमत कळती. हो ना हो आहे नाही सांगा तेव्हा हाय आज तर आपण दुनियात कुठं पण जाऊन फिरू शकतोय. हो ना बरोबर आहे. ते नवऱ्याच्या नंतर आपण कुठं जाऊन फिरणार आहे सांगा एखाद्या 5 मिनिटं गेलं तर माणूस म्हणणार ही बाई ह्यांच्यात काय येऊन बसल्या लगेच म्हणणार का नाही बाई ह्याची कशी काय येऊन बसल्या आता हिला कोण नाही वाटतं आता विचारता आता ही मनाचीच मालकीन झाली. जगाला काय 12 तोंड. हो ना हो ना है की नाही आणि माझा असा स्वभाव आहे की माझ्याकडे काय आहे काय तर कधी मी कुणाला काही नाही म्हणत नाही ताई काय पण असू दे काय पण आता एवढी मी खोडून राहणार भाजी आणली हरभऱ्याची तर ती आमची शेजारची काकी आली मला म्हणली काही भाजी तुमच्या काय सांगली म्हणजे हो मी ती एकच वळ लावल्या म्हणजे आणि ह्याला आपलं भाजी आणायला तर मला म्हणली आम्हाला नाही हो मी नाही जावं म्हणलं मी पुन्हा गेली म्हणजे आणीन मेथीची भाजी ती मेथीची भाजी ती लगेच देऊन टाकली हो म्हणजे तुमचं मन मोकळं आहे हो प्रत्येकाच्या बाबतीत आणि त्यामुळे ताई तुम्हाला सांगते मला पण काय पाहिजे असलं तर मला मागायची गरज पडून देत नाही किंवा स्वामी म्हणजे ती नासवून पुजवून घालवू शकत नाही मी काही पण असू दे सगळ्याला देऊन टाकते. त्यामुळे स्वामीची पण माझी काळजी असते. हो ना हो तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत असा विचार करताय म्हटल्यानंतर स्वामी पण तुमच्या बाबतीत करणार.
होय बाई, माझं पोरगं आता काल परवा त्या दिवशी येऊन गेलं तर मी त्याला चकल्या करून दिल्या, चिवडा दिला. तो म्हणला मी चकली खातो, मी काय चिवडा खात नाही. मग मी काय बाई नेत नाही, वजन येऊन मी जरा असू दे, तुझ्या रूम मध्ये पोर आहे ती तर खातील त्या दुसऱ्या रूम मध्ये. मग परत दिला की बाई, मी म्हणलं नेहजा असू दे, तिथे गेल्यावर वाटून टाक म्हणलं, पण नेहजा बाबा असू दे, मी केलंय म्हणलं एवढं. काय वाटत नाही आपल्याला तसं. हो ना. लोकांची पोरं हे ना असं काय वाटत नाही. कुणाला पण येऊ दे, आले तर आपण घास मुटका खायलाच देतो की. हो ना. हो ना. कधीच काय नाही, काय म्हणजे कायच नाही वाटत, सुचलंच नाही. खायचं नाही, प्यायचं नाही, काय काय हो, एक दिवस ही जग सोडून आपल्याला जायचं आहे. हो ना. हो ना. प्रत्येकाला तेच आहे ना ताई. होच की, आता काय व्हावं, तरी देवानं आयुष्य आपल्याला 100 वर्ष दिले या. हे माहित आहे तरी माणूस माझं किती म्हणतो या. हो हो हो. हो. आणि ही जर 400-500 वर्ष जर आपल्याला दिलं असतं तर काय झालं असतं हो? म्हणूनच दिलं नाही ना. होच की, 100 वर्ष दिले, 100 वर्षाचं तुझं जायचं तिकीट आहे म्हटलं तरी माणूस होतं, ही माझं ती माझं. हो. त्यात पण आता कितीतरी वर्ष कमी कमी होत आले. होच की, आता सगळे धान्य बिन्य सगळं तसलंच आहे त्यामुळं. आता सगळं औषधाच्यामुळे अजून वय पण 60 वर्षावर आलं. होयच की. झालं बाई ताई, एवढ्यात आपलं 15-16 अनुभव झालं ती. एक ताई म्हणते त्या नाही एवढा अनुभव असते ती, एवढं अनुभव होती, तर तुम्ही म्हणताय की अहो 10च्या वर अनुभव काय काही जण सांगते ती. हो ना. हो ना. नाही, तुम्हाला तर ना पावली स्वामी अनुभव देतात ताई. अहो 1-2 रोज अनुभव निघते, रोज 1-2 अनुभव होते ती. आणि आम्ही दोघेच एकमेकावर बघून हसतो. अहो आम्ही आता ती पहिलं वेगळं होतं, पहिलं काय वाटायचं की म्हणजे ह्यांना कसं सांगू असं वाटायचं मला. पण आता ऍक्च्युली मी स्वामी तुम्ही आता मला एकटीला काही देत जाऊ नका अनुभव, त्यांनी पण समक्ष असलं नाही मग अनुभव देत जावा, म्हणजे त्यांना पण पटेल. आणि परत तुम्हाला सांगते, तिसरी दिवशी फोडली काय, आणि अजून तो भाऊ म्हणला कसा की अजून एक 15,000 रुपये पाहिजे. तुम्ही त्या भावानं काय केले, ते दुधाचा व्यवसाय आहे आणि पहिलं बागच काही यंदा बागला त्यांचा माल नाही वाढत आणि त्यात घराने 34 का 35 लाखाचं बांधाय काढलं या. अरे बाप. मग आता एवढं एकदमच करायचं म्हणजे जरा त्याला पैसे नसतील मग एक दिवशी म्हणलं, फोन आला, म्हणलं 15,000 रुपये पाहिजे होते, एक जणाचं बिल द्यायचं राहिले. मग हे काय म्हटलं 15 काही निघतेत का नाही कोणाच माझ्या अकाउंटवरचं, म्हणलं फार तर मी 10,000 तुला पाठवतो, आता काय पैसे नाही त्यांनी म्हणलं आता देत नाही बाबा, मी आता बेशीत टाकले त्यांनी म्हणलं बरं का. आणि आता तेवढ्यासाठी बेशी फोडायला लागत्या म्हणून ह्यांनी ह्यांच्या अकाउंटवरचं 10,000 दिलं. ह्यांनी म्हणलं तुझी बेशी फोड मला, म्हणलं ती हे तुझ्या बहिणीकडं घे म्हणलं ती. मग मी म्हणलं किती पाहिजे ती, तर म्हणले 5,000 पाहिजे ती. मी म्हणलं 5,000 काही निघणार नाही ती माझ्या बेशीत, एक 4,200-300 निघतेली असं म्हणलं बरं का. आणि ताई बरोबर 4,310 रुपयेच निघाला. अरे वा. म्हणजे तुमचा जो तोंडातून शब्द निघतोय तेच खरं होतंय ताई. होय, असं म्हणजे ते ह्यांनी काय म्हटलं, मला तर वाटतंय बघ 600 रुपये 1,200 रुपये तर 2 कोंबड्याचं तिनं त्यात टाकलेलं मला माहिती आहे की, आणि 400-500 रुपये अंड्याचं असतील असं ह्यांनी म्हणत होतं. म्हणजे एक लई तर म्हणलं एक 2,000-2,100 रुपये निघतेली. पण मी म्हणत अशी 4,300 रुपये तर निघतेली आणि तेवढंच निघालं बघा. अरे वा. 4,400 काहीतरी वर निघालं होतं अजून, चिल्लरानी होती. पण एक सांगते मी की म्हणून मी तुम्हाला म्हणते की ती मला स्वामीचं बुद्धी देते की एवढा अमाऊंट एवढी म्हणजे एवढं बोल म्हणून. म्हणजे तुम्हाला जे पुढचं थोडक्यात माहिती होतंय थोडं. कळतंय असं ती असं म्हणजे ती असं कुणाचं जर काय सांगितलं तर स्वप्नातनं विसनातनं असं दाखवते ती मला. म्हणून तुम्हाला म्हणते माझा ऋषी चांगला झाला का नाही, मग मी सगळ्यासनी माझं गाव नाव सगळं सांगेन. बरं. म्हणजे तसं एखाद्याला असं वाटणार की ही कुठनं भुलती आहे म्हणून, पण माझा ऋषी माझी एवढी स्वामीनी एवढी ही इच्छा पूर्ण करू दे. करणार स्वामी हा एप्रिल महिन्यातच मी तो अनुभव शेअर करणार आहे. स्वामींचा प्रकट दिन आहे बहुतेक मार्च महिन्यात. आणि एप्रिल महिन्यात काहीतरी आहे स्वामींचं, काहीतरी दुसरं काहीतरी आहे बघा, पुण्यतिथी का काहीतरी. तोपर्यंत मग माझी रुद्राची सेवा पूर्ण होत्या. नाही, खरंच स्वामींनी लवकरात, तुम्ही एवढी दुसऱ्यांविषयी एवढं मन मोकळं आहे, एवढा दुसऱ्यांचा विचार करता म्हटल्यानंतर तुमची पण इच्छा स्वामी पूर्ण करणारच की होत आहे. होच की, करणारच ती, त्यात काही शंकाच नाही. फक्त ती माझी योग्य वेळ यायची वाट बघायला लागली. ही डगमगत्या का मी स्वामींनी म्हणते, दुःख पण तुम्हीच देतायसा आणि पचवायला शक्ती पण तुम्हीच देतायसा आणि वेळ पण तुम्हीच आणणार आहेसा. कारण जी माझ्या घरात निगेटिव्हिटी शक्ती होती ती तुम्ही घालवलीसा, किंवा माझ्या नवऱ्याला चांगली सद्बुद्धी दिली, सेवेत घेतलं, म्हणजे जे अशक्य होतं ती शक्य केलं. बरोबर आहे.
माझ्यासाठी तेवढं किती केलं, माझ्या पोराला सेवेत घेतलं. हा न म्हणणारं म्हणजे आमच्या मालकाला घेतलं सेवेत, पोराला घेतलं, आणि न म्हणणाऱ्या त्यानं गुरुवार केलं. अरे असं काही नसतंय, तसं काही नसतंय. की गुरुचरित्राचा ग्रंथ मागून येऊन शेडमध्ये ठेवला होता काही त्यानं. की काय वाचायचं नाही मला. म्हणलं काय तुझं देवानं तुझं काही चांगलं केलंय म्हणून. मग म्हणायची ग बस, एक दिवस माझा होणार आहे, एक दिवस माझा येणार आहे. मी त्याला सारखी म्हणायची, आणि मी त्याला काय बोलायची नाही. पुन्हा मी स्वामींपाशीच बसून रडायची. स्वामी असं का हो, म्हणजे तो असं बोलायला लागलं की माझं का तुम्ही मन डगमगायसाठी तुम्ही माझ्या पुढे हे असं म्हणजे प्रश्न निर्माण करताय काय, असं मी स्वामींनीच म्हणायची. स्वामी त्याला पण चांगली बुद्धी द्या, आणि तुम्ही असं क्षणाक्षणाला त्याला दाखवा की तुम्ही माझ्या बरोबर आहे का म्हणून. आणि अक्षरशः माझा मोबाईल सुद्धा हातात घ्यायचं बंद केला तर त्यानं. म्हटलं काहीतरी देव आहे म्हणला. त्याला तर किती आली असेल ना, त्याच्यामुळे त्याने तसं मोबाईल घ्यायचा बंद केला. होच की अहो. नाही मला सारखं म्हणायचं, कशाला फोटो काढतीस आणि कशाला मोबाईलवरनं पाठवतीस, मग काय तर करतीस, मग मी काय तर करतीस. आता तर मी एक फोटो काढलेला बघा 2-3 दिवसाच्या पाठीमागं, तर ती काय आलंय ती मला काही कळालं नाही. चंदन लावलेलं स्वामी आहे ती का दादा आहे ती कुणास ठाऊक. त्यांच्या पुढं मांजर आहे बघा का कुत्रा आहे पुढं बसलंय त्यांच्या. तुम्हाला मी फोटो पाठवते, आणि मग परत मग आपले ह्या व्हिडिओ मध्ये फोटो टाका. हो तुमचे जेवढे फोटो आहेत ना तेवढे फोटो पाठवा मग तुम्ही. पहिलं टाकली होती की मी, आत्ताच तेवढं पाठवते मग. चंदन माझ्या हाताला लागलेलं होती. आणि पहिले मग चॅनल मध्ये पहिल्या व्हिडिओ मध्ये जेवढे तुमचे फोटो शेअर झालेत ना, आता त्याच्यानंतर दुसरे असतील तेवढे टाका. ती वाननेराचा ती पाठवते मग. त्यावेळेस लेट झालं होतं. चालेल पाठवा मग. आणि आताच्या ह्याच्यात जर काही फोटो असतील ना तरी पण पाठवा ह्या अनुभवातले. बरं पाठवते की. फुल बिल आता कशात आलेलं ती काय काय आले पण मला काही एवढं कळत नाही. आउट टाइम मध्ये मी डिलीट मारलो, मला ती कळालंच नाही. आमची औंधची एमआय देवी आहेत नाही ती सुद्धा आलेली फोटो. आणि मी म्हणते असं काय आहे, असं हात उभा करून कोण उभा राहिले. आणि परत आता एक फोटो आलाय ते असं डोक्यावर नाही असं पदर घेऊन उभी राहिल्या, मग ती कुठली तर देवीच असणार आहे की नाही. म्हटल्यानंतर देवीचंच रूप असणार आहे नाही. डोक्यावर पदर बिदर घेतलाय, ती मागं पदर बिदर सोडलेला दिसतोय. स्वामी आईचंच रूप असणार आहे. होयच की. मी म्हटलं आता ताईसनी पण फोटो पाठवू म्हणलं. परत सकाळचं मला वाटते स्वामीने मी अनुभव शेअर करायची होती, उद्याचा अनुभव आज करायची होती, म्हणून ती चंदन हाताला लावलं का काय माझ्या नसतं ती बी घालवते आता म्हणून. चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. होय काय स्वामींची कृपा आहे. आणि काय आता स्वामी काय जसं मला मार्गदर्शन करतेली, जसं मला दादा मार्गदर्शन करतेली, एक दादा काय काय सांगतेली ती मी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवत जाईल. हो चालेल. काय आपल्याला दुसऱ्या आपल्याला फक्त सगळी स्वामी एक सेवेकरी बनवायचे का आपल्याला. हो ना. आपल्याला सगळ्यांना दुःख मुक्त करायचंय. हो ना, बरोबर. अजून काही तुम्हाला सांगते, साखर ज्याची असते की नाही त्या माणसाने काय करायचं, असं आपल्या पुढे जेवताना नाही साखर ठेवायची का वाटीत, आणि त्यातली जर आपल्याला खाऊ वाटली तर थोडी जेवणात घेऊन खाल्ली तर चालती, आणि नाही तर नाही आपण चपाती भाकरी काय पण जेवतो की नाही ती कुस्करून जेवायचं. म्हणजे त्याचं तुकडं करायचं आणि त्याच्यात आपण आमटी किंवा दूध घेऊन खातो की नाही ती खायचं. कुस्करून खाल्लं की नाही सगळ्या ती तोंडातनं पसरते, ती तोंडातनं पसरलं की नाही सगळी लाळ बनत्या. आणि मग ती शुगरवाल्या माणसाची की नाही त्यांची शुगर म्हणजे व्यवस्थित होत्या, कंट्रोल मध्ये राहत्या, जास्ती वाढली असली तर. ती पॉडकास्ट मध्ये मी एक ऐकलं, त्यांनी सांगितलं शुगरवाल्या माणसं भीतीत ना मला साखर आहे म्हणून. तर ती म्हणते ती आपण आता म्हणते ती चिंचचं नाव काढल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंय नाही. तसं म्हणलं साखरेचं पण तसंच असतंय, साखर वाटीत ठेवायची आणि जेवायचं. मग ती सगळ्या तोंडात ती लाळ पसरली की साखर व्यवस्थित राहते, ती माणूस लवकर बरा होतोय. होय. अरे वा. आणि जर चिमटभर खाल्ली तरी पण चालत्या म्हणलं, फक्त ती तोंडात सगळ्या गुळून का नाही म्हणजे त्याचं पाणी बनलं पाहिजे साखरेचं. अशी खायची, आपण चावून खायची नाही म्हणलं. बरं चालेल. संदेश प्रत्येकाच्या म्हणजे हिताचाच आहे ताई. होयच की. चालेल. मी अनुभव शेअर करते ताई. करा. चालेल. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत हे खरोखरच खूप सुंदर आहेत. त्याचबरोबर त्या ताई
घराच्या पायरीजवळ जो उंबराचं झाड उगवलेलं आहे त्याचा फोटो देखील टाकलेला आहे, परंतु ताईंनी फोटो टाकून नंतर मला ते सांगण्यासाठी. तर खरोखरच त्या ताईंच्या आयुष्यात खूप सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव येतात. त्या ताईंना आलेला प्रत्येक अनुभव खरोखरच खूप अनमोल असतो, कारण पावलोपावली स्वामींनी अनुभव देणं हे काही साधी गोष्ट नाही. प्रत्येकाच्याच आयुष्यात असे संकेत नसतात, परंतु या ताई खूप भाग्यवंत आहेत, म्हणूनच या ताईंच्या आयुष्यात असे अनमोल अनुभव येत आहेत. खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्कीच शेअर करायचे आहेत, कारण तुम्हाला आलेले जेव्हा तुम्ही अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुम्हाला आलेल्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते, किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.